हॅलो गाईज, आज मी आले होते गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. आज होता गणपती बाप्पाचा दुसरा डे. तर आम्ही सगळेजण फ्रेंड्स आलो होतो गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर एक फ्रेंड यायचा होता म्हणून आम्ही शनिवारवाड्यात थांबलो होतो थोडा वेळ. तो आल्यानंतर ना आम्ही लगेचच निघालो दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. पहिले तर आम्ही दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेणार होतो, त्यानंतर ना आम्ही सगळे मानाचे 5 गणपती करणार होतो. इथे आम्ही 12 वाजता आलो होतो, त्यामुळे तसं तर जास्त गर्दी नव्हती, नाही तर खूप गर्दी असती. तुम्ही नंतर बघा खूप गर्दी वाढं. आम्ही पटकन दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर ना शेजारी इथे हे बघा, हे खूपच सुंदर असं यांनी मंदिर टेम्पल साकारण्यात आलं होतं हे. त्यानंतर इथं बाहेर त्यांनी इच्छापूर्तीचं खूप लोकांनी ह्याच्यामध्ये पैसे टाकले. ते इच्छा असती म्हणतात ना, पण ते काही खरं नसतं. आम्ही पण टाकले तसं टाइमपास म्हणून. त्यानंतर ना इथे बघा, हे बघू शकता किती छान डेकोरेशन केलं. हे असं डिक्टो ते मंदिर आहे तसंच त्यांनी हे साकारलं होतं मंदिर. हे खूप छान वाटलं इथे येऊन. पण इथे आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन त्यानंतर ना आम्ही इथे फोटोज व्हिडिओज वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो होतो तुळशीबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी. तर इथे आम्ही एवढी गर्दी नव्हती, तर आम्ही आलो इथे. इथं बघा वृंदावनचं डेकोरेशन केलं होतं. तर आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगला आलो, तर आम्हाला आरती भेटली. खूप प्रसन्न वाटलं आरती भेटल्यामुळे. हे बघू शकता कसं सुंदर असं डेकोरेशन केलं, छान वाटलं. पण रात्रीच्या वेळेस खूप सुंदर असं वाटतं. तर तुम्ही जर येणार असाल तर रात्रीच्या वेळेस या. पण रात्रीच्या वेळेस खूप गर्दी असती. त्यानंतर ना आम्ही आलो होतो मानाच्या गणपतीचा पाया पडण्यासाठी. ह्या बघा, इथं गुरुजी तालीम मंदिर गणपतीचं दर्शन घेऊन पुढे आलो होतो. हा मानाचा गणपती होता. हा पण आमचा हा तिसरा गणपती चालू होता मानाचा. तर आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलो होतो. तर फायनली इथं बघा आम्हाला दर्शन भेटले. दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो होतो रंगारी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. इथे आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर पुढे हा चौथा राहिला होता आमचा गणपती. इथे बघा, ह्यांनी पाली टेम्पल असं त्याचं डेकोरेशन केलं होतं, छान वाटत होतं इथे पण. इथे पटकन आम्ही दर्शन घेतले. जास्त गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे आम्हाला खूपच लवकर दर्शन मिळाले. आम्ही लाईनीमध्ये थांबलो होतो, जास्त गर्दी नव्हती, तर आम्हाला आमचं लवकरच उरकलेलं. आम्ही पटपट उरकून त्यानंतर ना आम्ही गेलो होतो इथं. हा खूप लांब गणपती आहे, टिळक रोडला आहे. ह्यालाच जायला आम्हाला जास्त वेळ लागला. इथं आम्ही दर्शन घेऊन फायनली आमचे सगळे मानाचे 5 गणपती झाले होते. तर आम्हाला खूप छान वाटलं आणि दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतले आम्ही. त्यानंतर इथे आम्ही भूक लागलेली, त्यामुळे आम्ही तिथे हक्का नूडल्स आणि इथं पाणीपुरी खाऊन आम्ही परत निघालो होतो शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग वगैरे केली. शॉपिंगचे काही व्हिडिओज नाही टाळले. त्यानंतर इथे बघा आम्ही हे खाल्लं आणि निघालो घरी. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.